एकदा परीक्षा असते आणि परीक्षेमध्ये आमच्या गण्याला काही येत नाही आणि मग बंड्या त्याच्या बाजूला असतो. बंड्या खरं 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 लिहित असतो. गण्याला काही येत नाही. गण्या आपला ह्याचं बघ त्याचं बघ कोण लिहालं कुणाचं कुठपर्यंत आले. गण्याला काहीच येत नाही. आता काय करावं म्हणते. मग ते हळूच करून बंड्याला विचारते, बंड्या रिकाम्या जाग्या सांग रे. बंड्या म्हणतो नाही राव मला काहीच येत नाही म्हणतो. मग बंड्या म्हणतो अरे मग जोड्या जुळवा तर सांग ना. अरे ते पण येत नाही राव म्हणतो बंड्या. बंड्या ह्याला सांगत नाही. मग आता गण्या असो हातावर हातावर काय करावं. अभि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सांग. ते लिहिलं नाही राव म्हणतो मला पण येत नाही म्हणतो बंड्या. बंड्या अजून मग अरे मग चौथ्याचं सांग, पाचव्याचं सांग, सहाव्याचं तर सांग म्हणतो. कशाचं तर सांग. नाही राव म्हणतो चौथा पाचवा सहावा लय अवघड चलाय म्हणतो. बंड्या काय त्याला उत्तरच सांगणार. गण्या परेशान. आता काही येत नाही म्हणतो. गण्या म्हणतो अरे आखरीचं उगं भाषांतराचं तर सांग रे म्हणतो. ते भाषांतर आता मला येते काय राव म्हणतो. बंड्या असं म्हणल्याबरोबर गण्या म्हणतो बेट्या बंड्या तू फक्त पास होऊ दे. तुला कसा मारला ते सावधान इंडियामध्ये दाखवतील म्हणतो.